नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. घटना आहे महाराष्ट्र राज्यातील. महाराष्ट्रामधील एक छोटंसं गाव. रमेश यांचा मुलगा शिवप्रकाश हा स्वभावाने खूप गरीब होता. तो मोलमजुरी करून कुटुंबाचं पालनपोषण करायचा. त्यांना 2 मुले होती, शिवा आणि रौनक. शिवा हा 8 वर्षाचा होता आणि रौनक 4 वर्षाचा. त्यांचा परिवार सुरळीत सुरू होता. सगळं सुरळीत सुरू असले तरी सविताने तिची दोन्ही मुले माहेरी ठेवली होती. पण लहान मुलांना आपल्यापासून दूर ठेवायला पती शिवप्रकाश यांचा विरोध होता. आपण आपल्या मुलांना तुझ्या माहेरी काय ठेवायचे असं ते म्हणत असायचे. मी सकाळी गेलो की संध्याकाळी घरी येतो. तू दिवसभर एकटी घरी असते. मग मुलांना सांभाळायला तुला काय होते? तू दिवसभर काय करत असते असे ते रागाने विचारत होते. पण ती पतीला काहीही उत्तर देत नव्हती. त्याचे कारणही तसेच होते. सविता ही 30 वर्षाची झाली होती. दिसायला सुंदर होती. लग्नानंतर ती अधिकच सुंदर दिसायला लागली होती. 2 मुले झाल्यानंतर तिचे शरीरयष्टी भरलेली दिसत होती. यामुळे काही टपोरी मुलांच्या नजरा तिच्या भरलेल्या देहावर पडत होत्या. सुरुवातीला शिवप्रकाश पत्नीला भरभरून सुख देत होता. पण आता मात्र परिस्थिती बदललेली होती. कारण शिवप्रकाशवर पत्नी व 2 मुलांची जबाबदारी आली होती. त्यामुळे त्यांना सुखी ठेवण्यासाठी मेहनत करावी लागत होती. कारण मोलमजुरी करून चांगली कमाई होणे कठीण होते. त्यामुळे त्याला जास्त मेहनत करावी लागत होते. तो सकाळी लवकर जात होता आणि रात्री उशिरा घरी यायचा. दिवसभर कामाने थकून जात होता. रात्री बेडवर तो शांतपणे झोपून असायचा. पण दुसरीकडे पत्नी सविताच्या अंगात मात्र वासना भडकत होती. नवऱ्याने शरीरसुख द्यावे अशी तिची इच्छा असायची. तोही तिच्याशी संबंध करायचा. पण त्याने तिचे मन भरत नव्हते. ती वासनेने भुकेलेली होती. त्यामुळे घरातील कामे करणे, मुलं सांभाळणे हेच तिच्या नशिबी आले होते. निराश मनाने ती दिवस काढत होती. अशातच गावातीलच एका तरुणासोबत तिची ओळख झाली आणि तिचा स्वभाव बोलका असल्यामुळे ती सर्वांशी प्रेमाने बोलायची. सतीश नावाचा तरुण तिला आवडला होता. तोही तिला येता जाता बघत होता. ती वासनेने भुकेली आहे हे त्याने चांगल्या प्रकारे ओळखले होते. तिलाही तो आवडत होता. ती हसून त्याच्याकडे बघू लागल्यामुळे त्याने लगेच पुढचे पाऊल टाकले आणि त्याने तिला एकटीला बाजारात जाताना पाहिले. आणि सतीश देखील तिच्या मागे गेला आणि सविताला म्हणाला, काय वहिनी, कुठे निघालात? त्यावर सविता म्हणाली, बाजारात चालली आहे. तुम्ही एकट्याच निघालात की काय? सविता म्हणाली, मग मी काय करणार? पती कामाला गेले आहे. मग घरातील कामं मलाच बघावं लागणार. असं नाही वहिनी, काही लागलं तर मला सांगावे. मी सगळी कामे करतो. सविता हसली आणि म्हणाली, तुम्ही मला काय मदत करणार? तेव्हा तरुण म्हणाला, तुम्ही सांगा ना, मी तुमची सगळी कामं करेल. परक्या व्यक्तीला काम सांगितले हे माझ्या पतीला कळालं तर? त्यात काय आहे? तू कुठं काय करतोय? म्हणजे काय? तिने डोळे मोठे केले. त्यावर सतीश म्हणाला, तसं नाही वहिनी, नेहमी तुम्ही एकट्यात दिसता म्हणून म्हणत आहे की तो कोणत्याच कामाचा नाही, म्हणून तुम्ही मला काम सांगत जा. मी करतोय ना सगळं काम. ती हसली आणि तो तिच्याशी गप्पा मारत थांबला. त्यांच्याशी बोलता बोलता तिचा वेळ कसा निघून गेला हे त्याला कळलेच नाही. बाजारातून ती घरी परतली, पण त्याचा सहवास तिच्या मनात फिरत होता. दिवस जात होते. ती त्याच्याशी नेहमी बोलू लागली होती. सविता आता आपल्या जाळ्यात अडकली आहे यामुळे तो खुश होता. तो नेहमी तिचा पाठलाग करत होता. पावसाळ्याचे दिवस होते. एक दिवस तिला बाजारात जायचे होते. पावसात भिजलो तर काय करावे असा विचार सविता करत होती. पण आता पाऊस थोडा कमी झाला होता. त्यामुळे ती घरातून बाहेर पडली आणि आठवडी बाजारात ती गेली. ती बाजार करत होती. अचानक पावसाची रिमझिम सुरू झाली. ती अंग चोरत बाजूला जाऊन उभी राहिली. इतक्यात अचानक सतीश धावतच तिच्याजवळ आला. कसला पाऊस आलाय असे म्हणत तो आडोश्याला तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. सविताच्या अंगावरचे कपडे पूर्णपणे भिजलेले होते. तिची साडी अंगाला चिकटलेली होती. तो तिच्या भिजलेल्या शरीराकडे सतीश एकटक बघत होता. सविता म्हणाली, अचानक पाऊस आला त्यामुळे मी पूर्ण भिजले आहे. सतीश म्हणाला, होय. त्याने तिच्या सुरात सूर मिळवला. खूप थंडी वाजते. हो, सविता म्हणाली. त्यावेळी सतीश म्हणाला, ऊब देऊ का? ती लाजली आणि अंग चोरून खाली मान घालून उभी राहिली. सतीश हळूच म्हणाला, समोर लॉज आहे, येणार का? कपडे सुकवता येतील. सविता म्हणाली, कोणी बघितलं तर? नाही, कोणाला काही कळणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. सतीश जास्तच सविताला आग्रह करू लागला होता. त्यामुळे तिने त्याला होकार दिला. तसा तो तिला घेऊन समोरच्याच लॉजवर गेला. त्या ठिकाणी रजिस्टरला पती पत्नी आहे अशी नोंद केली. लॉजवर जाण्याची तिची पहिलीच वेळ होती. त्यात तो परका व्यक्ती होता. त्यामुळे ती मनातून घाबरली होती. पण भीतीवर वासनेने मात केली होती. तिला आवडलेला सतीश आता तिच्यासोबतच होता.
सतीशने सगळा अंदाज घेतला आणि तिला बेडवर उभी केली. साडीचा पदर बाजूला झाला होता. तो तिच्याजवळ आला तरी तिने पदर व्यवस्थित केला नाही. तो म्हणाला, तुमचे कपडे भिजलेले आहे, काढा ना, बाजूला सुकवायला ठेवू. सतीशच्या समोरच ती अंगातील ब्लाऊज काढू लागली. तिने ते ब्लाऊज त्याच्या हातात दिले. त्याने बाजूच्या टेबलावर ठेवले. ती त्याच्या नजरेला नजर भिडवत त्याला आव्हान देत होती. त्याचाही पुरुषार्थ आता जागा झाला होता. तो एका क्षणात तिच्याजवळ गेला आणि त्याने तिला घट्ट मिठीत आवडले आणि त्यांचा वासनेचा खेळ सुरू झाला. दोघात शरीर संबंध बनले. ती वासनेने भडकलेली होती. त्याने प्रेमरसाने शांत केला. पण ही आग विझवण्यासारखीच नव्हती. वारंवार आगीचा भडका उडत होता. तो वारंवार आग विझवण्यासाठी आतुर झाला होता. आता ती सुखात होती. तिला आता सतीशकडून जोरदार सुख हवे होते. तो ऑटो चालक असल्याने त्याचे कामाची काही वेळ नव्हती. त्यामुळे ती एकटी असताना, नवरा कामावर गेला असताना ती त्याला बोलावून घेत होती. या सुखात मुलाचा अडसर नको म्हणून तिने मुलांना माहेरी पाठवून दिले होते. त्यामुळे तिला आता कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नव्हता. दिवसभर तिला प्रियकर सतीश याच्याशी संबंध बनवता येत होते. आपली दोन्ही मुले माहेरी ठेवली याचा शिवप्रकाश याला राग येत होता. त्यामुळे मुलांची आठवण आली की तो सतीशबरोबर भांडण करत होता. ती काहीच बोलत नव्हती. दुसरीकडे तिचा प्रियकर सतीश आता रोजच घरी येऊ लागला होता. दिवसभर तो तिच्याजवळ थांबत होता. भर दिवसा दरवाजा बंद करून सविता ऑटो चालकासोबत शरीरसंबंध घरातच बनवत होती. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या लक्षात आले होते. दोघातील अनैतिक संबंधाची चर्चा रंगू लागली आणि ही चर्चा पती शिवप्रकाशच्या कानावर देखील गेली. तेव्हा त्याच्या मनात संशय निर्माण झाला. लोक म्हणतात ते खरेच असावे. आपण तर दिवसभर घरात नसतो. मुलांना तिने माहेरी नेऊन ठेवले आहे. याचा अर्थ ती प्रियकरासोबत मजा मारण्यासाठी तिने हे सगळे केले असावे असा संशय त्याला आला. या संशयामुळे तो सतर्क झाला आणि तिच्यावर पाळत ठेवून होता. आणि एक दिवस त्याचा संशय खरा ठरला. त्याने स्वतःच्या डोळ्याने सतीशला घरात आलेलं पाहिलं. मी घरी नसताना तू माझ्या घरात का आलास असे विचारत भांडण काढले. तेव्हा सतीश कसंबसं काहीतरी कारण सांगून तेथून त्याने पळ काढला. त्यानंतर शिवप्रकाशने पत्नी सविताला चांगलेच फाईलावर घेतले. त्यावेळी तिला गप्प राहिल्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्याने आपल्याला आता रंगेहात पकडले. आता काय करावे असा प्रश्न तिला पडला होता. तिला आता पतीकडे राहण्यापेक्षा प्रियकराकडेच जाणे योग्य वाटत होते. तर दुसरीकडे राग शांत झाल्यानंतर शिवप्रकाशने सविताची समजूत काढली. आपला संसार आहे, लहान मुले आहेत, सगळ्यांचा तू विचार कर. सगळे विसरून जा. पुन्हा अशी चूक करू नको असं त्याने समजावून सांगितले. तिने तेवढ्यापुरतीच मान डोलावली. पण तिच्या मनात वेगळेच होते. तिकडे तिचा प्रियकर तिच्यासाठी तडपडत होता. तो तिला शरीर संबंधासाठी बोलावत होता. तिलाही त्याच्या शरीरसुखाची चटक लागलेली होती. या सुखात तिचा पती त्यांना अडसर ठरत होता. त्याला बाजूला कसे हटवावे या विचारात ते दोघे होते. सतीशला तिच्यापासून आता दूर राहणे शक्य नव्हते. तिचे शरीर न मिळाल्याने तो सैरभैर झाला होता. या रागातूनच त्याने एकदा शिवप्रकाशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवप्रकाशने पोलीस तक्रार केली. पोलिसांनी सतीशला बोलावून घेतले, समज दिली आणि सोडून दिले. पोलीस काही करत नाही त्यामुळे त्याची हिंमत आता जास्तच वाढली होती. आता तो शिवप्रकाशला जीवे मारण्याची वारंवार धमकी देऊ लागला. सविताने देखील पती शिवप्रकाशचा काटा काढायला सांगितले होते. त्यामध्ये सविताची बहीण देखील सामील झाली होती. तिने बहीण सविताला साथ दिली. शिवप्रकाशचा खून करण्यासाठी तिघीही सहभाग घेतला. तिघांनी मिळून शिवप्रकाशला ठार मारण्याचे ठरवले. शनिवारी रात्री शिवप्रकाश शांतपणे झोपला होता. तर तिकडे सतीश तडफडत होता. त्याला संबंध बनवण्याची इच्छा झाली होती. तो सविताला फोन करून शरीर संबंधासाठी आग्रह करत होता. तिने त्याला पती घरात असल्याचे सांगितले. तो आहे तोपर्यंत काही करता येणार नाही असे ती म्हणत होती. सतीश म्हणाला, मग मी त्याला जिवंत ठेवतच नाही असे म्हणत सतीश मध्यरात्री 1 वाजता शिवप्रकाशच्या घराबाहेर आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला. आवाज ऐकून शिवप्रकाश जागा झाला. तोपर्यंत सविताने दरवाजा उघडून सतीशला घरात घेतले होते. तो सरळ शिवप्रकाश झोपला होता त्या ठिकाणी आला. सतीशने त्याला धरले आणि फरफटत घराबाहेर आणले. त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. तो रक्तबंबाळ झाल्यानंतर त्याने शिवप्रकाशचे केस धरले आणि काही अंतरावर फरफटत नेले. ही सगळी मारहाण त्याची पत्नी समोरासमोर उभी राहून बघत होती. पण ती काहीही बोलली नाही. शिवप्रकाशचा मृत्यू झाल्यानंतर सतीश तेथून फरार झाला. मात्र या आवाजाने लोक जागे झाले होते. कुणीतरी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सगळे सोपस्कार पार पाडले आणि संशयित म्हणून सविताला ताब्यात घेतले. यानंतर तिचे मोबाईलचे कॉल लोकेशन काढले. तेव्हा समजले की सतीश आणि सवितामध्ये तासनतास बोलणे होत होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला.
सतीशला देखील ताब्यात घेतले आणि दोघांनाही विचारण्यात आले. त्यावेळी दोघीही उडवाउडवीची उत्तरे देत होती. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सविता आणि सतीशला बेड्या ठोकल्या. मात्र या अनैतिक संबंधामुळे मुले अनाथ झाली. दोघांचाही संसार उद्ध्वस्त झाला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.